श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 15 मार्च 2026 म्हणजेच रविवारी आली आहे पापमोचनी एकादशी. नावाप्रमाणेच ही एकादशी जन्मोजन्माच्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी केली जाते. पापमोचनी एकादशीची पूजा केल्याने सर्व दुःख आणि पापे नष्ट होतात. हे व्रत पाळल्याने आणि पापमोचनी एकादशीचे व्रत कथेचे पठण किंवा श्रवण केल्याने जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापापासून मुक्ती मिळते. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, तसेच आपले सौभाग्य देखील वाढते. त्यासोबतच एखाद्याला पुण्यफळ देखील मिळते. हे एकमेव व्रत आहे जे आपल्याला मोक्ष मिळवून देते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी शिव आणि सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या योगांमध्ये आवर्जून आपल्याला श्रीहरी विष्णूंची विशेष पूजाही करायची आहे. एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात. सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे. जुने वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे. या दिवशी व्रत करून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी. असे केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते. आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला. फक्त ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांचा नाश तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू पूर्ण करणार. तर ती कोणती वस्तू खायला द्यायची, कोणत्या वेळेत खायला द्यायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचे आणि दिवसाला सुरुवातही करायची. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आपल्याला आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्तीही प्रत्येकाच्या घरोघरी असते तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचे. त्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना हळद, चंदन, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. पिवळी फळं अर्पण करून घ्यायची. त्यानंतर त्यांना तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं केल्याने आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्याचबरोबर या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस. त्यानंतर आवर्जून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जेवढा जास्त आपल्याला जप करता येईल तेवढा जप हा करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला पापमोचनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. त्यानंतर आरती करून घ्यायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे. संपूर्ण दिवसभर व्रत ठेवायचं, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला आपल्याला ब्राह्मणांना दान देऊन मगच व्रताचं पारण हे करायचं आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे किंवा ही गोसेवा आपल्याला कधी करायची आहे, तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात साक्षात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून पापमोचनी एकादशीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं, तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गायीला खायला द्यायचे ते म्हणजे पिवळी केळी आणि गुळ. पिवळी केळी ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. गायीला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळते, पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही. तसेच गायीला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रहदोषापासून मुक्तता मिळते. ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून असं हे गुळ आणि केळी जी ती गायीला एकादशीच्या दिवशी खायला द्यायची आहे. आता तुम्हाला गुळ आणि केळी देणं शक्य नसेल तर गायीला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात. गायीला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो. बुध ग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअरशी संबंधित मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळायला लागतं. त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला आपल्या हातातनंच ही केळी आणि गुळ जे ते खायला द्यायचे. कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दारिद्र्य आहे त्यापासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते. त्यानंतर गायीला आवर्जून पाणी प्यायला द्यायचं. गायीला पाणी प्यायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. त्यानंतर आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायची. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून गायीच्या पायाखालची आपल्याला थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे. कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं. आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. पापमोचनी एकादशीच्या दिवशी गोसेवेला विशेष महत्त्व हे दिलं जातं. ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपेढा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.